स्वप्नील भैया काकडे सर आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेले आहेत। सामना हा 3 षटकांचा आहे। 3 षटकांसाठी 3 गोलंदाज। पॉवर प्ले आहे का? तर 3 षटकासाठी कुठलाही पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळणार नाही। त्यामुळे चला क्षेत्ररक्षण सजून घ्या टीम। SRR जेजुरी संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण मैदानावरती सजवायचंय। राढा बॉईज वीर संघ आपण पाहतो मैदानावरती 2 सलामीचे फलंदाज दाखल झालेले आहेत। तर एका षटकाचा पॉवर प्ले आपण पाहतो मैदानावरती राहणार आहे। सलामीवीर अमित धुमाळ आणि लक्ष्मण गोडसे अर्थात अण्णा मैदानावरती दाखल झालेला आहे। हे 2 सलामी सुरुवात किंवा धावफलकाची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला इथे पाहायला मिळते। काय परफेक्ट टायमिंग करणाऱ्या फटक्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं, जो स्वीट होताना आपल्याला इथे पाहायला मिळते। काय परफेक्ट टायमिंग करणाऱ्या फटक्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं, जो स्वीट व्हॉइस कानावरती पडला आणि एक मोठा फटका अमित च्या बॅटमधून बघायला मिळतो। याचबरोबर पुढे एकदा आपण पाहतोय सुंदर फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे बघायचंय, मला तर अडलाय चेंडू सीमारेषेच्या अगदी आतमध्ये तो थांबलाय। तोपर्यंत 2 धावा मात्र इथे धावून घेतल्या जाणार आहेत आणि या 2 धावेंबरोबर धावसंख्येत मात्र इथे वाढ होताना पाहायला मिळते। धावफलक पुढे जातोय जिथे 8 धावा धावफलकावरती। पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे काही क्षेत्ररक्षण सजलं गेलेलं आहे, मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती आहे। बाकी सगळे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 सर्कलमध्ये उभे राहिलेले आहेत। फुल 60 सर्कलमध्ये उभे राहिलेले आहेत। फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला आणि सरळ चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या अगदी पलीकडे 6 धावेंसाठी। 6 धावेंसाठी अमित मात्र थांबण्याचं नाव मैदानावरती घेत नाहीत। त्याच्या बॅटमधून मोठे फटके आम्हाला मैदानावरती बघायला मिळत आहेत आणि धावफलकावरती मात्र इथे वाढ होताना पाहायला मिळते। धावफलक जाऊन पोहोचलाय पुढे 14 धावा धावफलकावर। 2 मोठे तडाखे खरं तर मैदानावरती अमित धुमाळच्या बॅटमधून आम्हाला बघायला मिळालेत। पुढा एकदा फुल टॉस चेंडू बिग हिट केलाय आणि चेंडू डिफाईन लेग्स। धावफलकावरती मात्र इथे वाढ होणार आहे। पहिल्या षटकामध्ये प्रवीण प्रचंड महागडा ठरला। आतापर्यंत 20 धावा या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत। अजूनही पुढे 2 चेंडू टाकायचे। 3 मोठे फटके खरं तर मैदानाच्या आतमध्ये आम्हाला बघायला मिळाले आणि फुलटॉस चेंडूवरती आपण पाहतोय खरं तर मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत। डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे अमित धुमाळ, मात्र नेत्रदीपक फटके त्याच्या बॅटमधून येताना बघायला मिळत आहेत। याच बरोबर उजवा पाय पुढे आणत कव्हरला ड्राईव्ह करायचा होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क नाहीये। डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला। सुंदर फलंदाजीने आपण पाहतोय ते सगळ्यांची मन जिंकलेले आहेत खरं तर अमितनं। यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, 1 धाव तर आलेली आहे। दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रयत्न नाहीये आणि याच बरोबरीने आपण पाहतो पहिल्या षटकाची सांगता होईल। पहिल्या षटकावरती आपण पाहतोय ते पूर्ण विराम लागलाय
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती राढा बॉईज वीर संघ बनवतोय 21 धावा. तर षटक क्रमांक 2 ला आपण पाहतोय ते मैदानावरती सुरुवात होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती संदेश जगताप. खरे तर जेजुरी शहराचं क्रिकेट आपण पाहतोय संदेश जगताप भोवती अनेक वेळा फिरलेला आहे. मात्र आज या वीरच्या मैदानावरती संदेश जगतापची गोलंदाजी पाठीमागच्या मॅच मध्ये देखील आम्ही बघितली, अतिशय अप्रतिम गोलंदाजी त्यानं मैदानावरती साकारली होती. मात्र आज घरच्या मैदानावरती अमित धुमाळचा सुद्धा इथे बोलबाला राहिलेला आहे. त्यानं सुद्धा अतिशय सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली आहे. यावेळेस मात्र अगदी फाईन लेगला फटका खेळायचा प्रयत्न शतरक्षक बघितलं तर बराचसा दूरवरती आपल्याला पाहायला मिळालाय. 2 धावा मात्र इथे अगदी सहजपणे इथे मैदानावरती घेतल्या जाणार आहेत. दोन धाव्यांबरोबर धावसंख्येत मात्र इथे वाढ होणार आहे. धावफलक जाऊन पोहोचला पुढे. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाह, लेंथ अतिशय अप्रतिम होती. गुड लाईन स्पॉट वरती पडलेला चेंडू. पुढा एकदा आपण पाहतोय गुड लाईन स्पॉट निवडला. यावेळेस लागोपाठचे 2 चेंडू मात्र इथे अप्रतिम आपल्याला बघायला मिळाले. मला वाटतं लागोपाठचा तिसरा चेंडू इथे निर्धाव आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं 2 धावा आल्या, मात्र तिथून पुढचे 3ही चेंडू आपण बघितलं अतिशय अप्रतिम मैदानावरती टाकलेले आहेत. यावेळेस मात्र पुन्हा बिघेट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क इथे बघायला मिळाला नाही. निर्धाव चेंडू मैदानावरती आलाय. संदेश जगताप इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी साकारतोय. खरं तर जो फलंदाज अमित धुमाळला आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं होतं, रुद्र रूप त्यानं धारण केलं होतं. मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय त्याला जागेवरती थांबवण्याचं काम केलेलं आहे. फटका स्क्वेअर लेगला खेळला. शतरक्षक आपण पाहतो तिथे तैनात होता. 1 धाव मिळेल आणि याच बरोबर आपण पाहतो षटक मात्र मैदानावरती संपलं जाईल. 2 षटकांचा खेळ मात्र संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 24 धावा. कुठलाही गडी बाद नाहीये. राढा बॉईज वीर. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानावरती तिसरं सुरू होतं आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज शिवम गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाठीमागचं षटक संदेश जगतापचा आपण बघितलं अतिशय अप्रतिम गोलंदाजी साकारत फक्त 3 धावा पाठीमागच्या षटकामध्ये खर्च केल्या. यावेळेस मात्र पिचिंग होता चेंडू खाली मागे यष्टिरक्षक सुद्धा बीड झाला, ज्यावरती आपण पाहतो 1 धाव इथे मिळालेली आहे. अगदी 22 मध्ये ही धाव इथे मिळणार आहे आणि एका धावेबरोबर धावसंख्येत मात्र इथे वाढ होताना पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती आहे. तर लक्ष्मण गोडसे पहिला चेंडूचा सामना करतोय. आतापर्यंत जवळपास मला वाटतं 13 चेंडू मैदानावरती टाकून झालेले आहेत आणि 13 चेंडूंचा सामना अमित धुमाळनं केला. पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत लक्ष्मण गोडसे अर्थात अण्णा काही कामगिरी मैदानावरती साकारणार आहे. तर 13 चेंडूमध्ये 23 धाव्यांची खेळी आपल्याला 24 धाव्यांची खेळी मैदानावरती बघायला मिळाली. ती म्हणजे अमित धुमाळची. फुलटॉस चेंडू
अण्णाच्या बॅट मधून आपण पाहतोय चेंडू पोहोचलाय सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक दूरवरचा बहुबली षटकार. अण्णा इज द मॅन. लक्ष्मण गोडसे अर्थात अण्णाला फुलटॉस चेंडू टाकणं म्हणजे वाघासमोर शिळी नेऊन टाकण्यासारखं आहे. आणि आपण बघितलं SR ब्रदर्स यांच्या माध्यमातून अण्णानं जर अजून एक षटकार खेळला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय थोडासा पाठीमागे सरत जागा शोधण्याचा प्रयत्न, मात्र इथे फलंदाज बाद होतोय. धावबादच्या स्वरूपात विकेट आली. धक्का क्रमांक पहिला मैदानावरती आपण पाहतोय टीम राडा बॉईज वीर संघाला. नवीन फलंदाज अनिकेत आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेला आहे. धावफलकावरती धावा 31 धावा खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस वेगवान चेंडू इथे मैदानावरती खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. आणि बघायचं इथे धाव घेण्यासाठी जो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी होते. तिसऱ्या पंचांकडे मागणी, मात्र तोपर्यंत दुसरा फलंदाज तयार थांबा, कारण कोणीतरी एक जण बाद आहे ते निश्चित आहे. फलंदाज ज्यावेळेस आपण पाहतो क्रीज मध्ये होता त्यावेळेस स्टंप पाडलेले आहेत आणि त्यानंतर स्टंप पाडल्यानंतर फलंदाजानं क्रीज सोडलेले, मग फलंदाज नॉन स्ट्राईकचा बाद होणार आहे. थांबा थांबा, एकच चेंडू राहिला शेवटचा. खालचा नॉन स्ट्राईकचा फलंदाज आउट आहे. दोन आहेत का अजून? चला नवीन फलंदाज चला मग. नवीन फलंदाज आपण पाहतोय श्रीनाथ मैदानावरती दाखल झालेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 32 धावा. अजून आपण पाहतोय शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. जिथे गोलंदाज शिवमला आपण पाहतो या षटकामध्ये यावेळेस ग्लान्स करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. सरळ पायावरती आदळलेला चेंडू. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना फलंदाज मात्र इथे धावबाद होणार आहे, ज्यामध्ये एक शॉर्ट रन आणि इथे एकही धाव मिळणार नाही. आता चला नवीन फलंदाज चला मैदानावरती. शेवटचा एक चेंडू बाकी अजून. वीरेंद्र धुमाळ मैदानावरती दाखल झालाय. हाही डावखुरे शैलीचा फलंदाज आहे. खरं तर वीर गावामध्ये डावखुरे आताची फलंदाजांची खाण आहे का असं काय वाटतंय आता, कारण जो फलंदाज मला वाटतं श्रीनाथ बाद झाला तोही डावखुरी आहे, तो मात्र बाद झालाय. आतमध्ये अमित मैदानावरती पाहतो आपण. हो यावेळेस मात्र भीमर चेंडू नो बॉल. इथे 2 धावा मिळणार आहे. धावून एक घेतली, नोची एक, तर पुढचा चेंडू मात्र फ्रेट असणार आहे. भीमर चेंडू होता फलंदाजाच्या कमरेच्या वरती राहिलेला हा चेंडू आपण पाहतोय. पंचांनी मात्र नो बॉल घोषित केलाय. पुढचा चेंडू फ्रीट आहे, ज्या चेंडूवरती आपण पाहतोय एक मुक्त फटका खेळण्यासाठी अमित धुमाळला संधी आहे.
अगदी सलामीपासून आम्ही धुमाळ आम्ही मैदानावरती पाहतोय. सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून आम्हाला मैदानावरती बघायला मिळाली. हो, यावेळेस मात्र खूप लवकर खेळायचा प्रयत्न राहिला. अगदी पॅडवरती चेंडू आदळलाय तिथे. लेग बाईटच्या स्वरूपात आपण पाहतो धाव येईल आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ संपला जाईल. पहिला डाव संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्या तिथे राडा बॉईज वीर संघानं 35 बनवल्या, तर जिंकण्यासाठी 36 धाव्यांची आवश्यकता असेल. SRR जेजुरी संघासमोर आपण पाहतोय 36 धाव्यांचं आव्हान मात्र उभं केलेलं आहे. तर चला दोन आघाडीचे फलंदाज लगेच जेजुरी संघाने आतमध्ये पाठवायचे, तर क्षेत्ररक्षणासाठी वीर संघ मैदानावरती दाखल होईल. चला पटकन. तर यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. छत्रपती 11 सासवड आणि दिवे संगणक. चला टॉस साठी या. पुढील सामन्याचा दुसऱ्या फेरीला आपण यानंतर सुरुवात करणार आहे. दोनही संगणक विनंती असेल आपल्याला सासवड संघाचे संगणक आणि दिवे संघाचे संगणक टॉस साठी या पटकन. दुसऱ्या फेरीचा सामना आहे सासवड आणि दिवे. दोनही संघनायकांना पुन्हा एकदा इथे सूचना आयोजकांकडून आलेल्या आहेत की टॉस साठी या. पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय जेजुरी संघाकडून मैदानावरती दाखल होते संदेश जगताप बंटी झगडे. ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेली आहे. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित. पहिलाच चेंडू होता संदेश जगतापसाठी. आपण पाहतो वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे अमितनं टाकला होता. एक धाव मात्र आपण पाहतो त्यावरती प्राप्त झालेली आहे. 36 धावा म्हणजे फायटिंग स्कोर आहे खरं तर या सामन्यामधला, किंवा आपण बघितलेलं आहे 3 षटकांमध्ये या धावा मैदानावरती अडवल्या देखील जाऊ शकतात, त्या बनवल्या जाऊ शकतात. मात्र सुरुवात कशी होते यावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून. आपण सुरुवातीला वीर संघाची सुरुवात जर बघितली तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अतिशय दमदार सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर आपण बघितलं की धावा थांबल्या गेल्या, ज्यामध्ये संदेश जगतापचं एक षटक राहिलं. त्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. तर शेवटच्या षटकामध्ये देखील आपण पाहतो धावा आल्या तशा बघितलं तर मोठाले फटके मैदानावरती पाहायला मिळाले. बॅक ऑफ लेंथ खूप मागे टाकलेला चेंडू. पंच वाईट बॉल घोषित करतायत. तिथे स्क्वेअर लेग पंचांकडे जायचं होतं, जिथे 2 हात समांतर करत पंचांनी सांगितलं चेंडू खराब आहे. वाईट बॉल
एक अवंतर धाव आपण पाहतो ते मिळणार आहे. अवंतर धावेबरोबर धावसंख्येत मात्र इथे वाढ होते. पुढे जातो 2 धावा धाव फलकावरती. याचबरोबर पुढे एकदा आपण पाहतोय भन्नाट भन्नाट वेगाचा चेंडू इथे डोळ्याचं पापणं पडतं ना पडतं तोच मागे यष्टीरक्षक अण्णाच्या हातामध्ये थांबलेला आहे. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला आपल्याला. पुढा एकदा लेंथ लाईन अतिशय अप्रतिम इथे बघायला मिळते. हलकस अपील आहे खरं तर. गोलंदाज आणि विकेट किपर दोघंच अपील करत होते. बाकी खेळाडूंनी अपील मैदानावरती किंमत झाला नाही. तुमच्या अपिलात सुद्धा ताकद असली पाहिजे खरं तर. अपील करत असताना सर्कल मधले सगळे खेळाडू ज्यावेळेस अपील करतात त्यावेळेस त्या अपिलामध्ये कॉन्फिडन्स वाटतो. मात्र इथे यष्टीरक्षक आणि फक्त गोलंदाज अपील करत होता, बाकी कोणी अपील केलं नाही. पुढा एकदा आपण पाहतोय नो बॉलची घोषणा इथे मैदानावरती होणार आहे. कारण या षटकातला दुसरा अपट बार होता आणि त्यामुळेच आपण पाहतोय पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. सासवड संघनायक टॉससाठी या दिवे संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. सासवड संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल टॉससाठी या. यावेळेस शरीर भेदक टाकला चेंडू आपण पाहतोय. धाव मात्र इथे कुठली मिळणार नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. धावफलक मात्र हा स्थिर आहे. जो धावफलकावरती 3 धावा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती आपण पाहतोय. अमित धुमाळच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. जशा प्रकारे त्यानं फलंदाजी केली होती आणि एक ऑलराऊंडर खेळाडू आहे खरं, अष्टपैलू खेळाडू आहे संघाचा. बंटी झगडेला मात्र इथे जकडून ठेवलंय. खेळपट्टीवरती त्याला उभं केलेलं आहे आणि याच निर्धाव चेंडू बरोबर आपण पाहतो षटक मात्र मैदानावरती संपलं जातंय. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती संपलं. धावफलकावरती धावा आहेत 3 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. 3 धावा धावफलकावर पहिलं षटक मैदानावरती आपण पाहतो संपलंय. तर षटक क्रमांक दुसरं मैदानावरती आपण पाहतो सुरू होणार आहे आणि दुसऱ्या षटकासाठी बघायचे गोलंदाज कोण असेल, कोणाकडे आपण पाहतोय षटकाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. वीरेंद्र धुमाळ. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय मागणी केलेली आहे थ्रो गोलंदाजीसाठी.
अक्षय चांदगुडे सरांना विनंती आहे, संपर्क करा. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. इट इज अ नो बॉल. तो गोलंदाजानं चेंडू थ्रो केलाय, त्यामुळे गोलंदाजाला थांबावं लागणार आहे, ती गोलंदाजी करता येणार नाही. तर इथे गोलंदाजामध्ये थोडासा बदल होईल. अण्णाला गोलंदाजीवरती आणलेला आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अण्णाची गोलंदाजी मात्र कुठेतरी थोडीशी भरकटली जाते. ते व्हाईट बॉलची घोषणा मैदानावरती होणार आहे. नो बॉल आहे, नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. फ्रीट कंटिन्यू राहणार आहे. मात्र अवंतर धाव इथे आपण पाहतो मिळणार आहे. एका धावेबरोबर आपण पाहतो धावसंख्येत वाढ झाली. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सोडून दिलेला चेंडू होता. इथे मात्र तो डॉट निर्धाव आलाय. संदेश जगताप ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. आतापर्यंत तसं बघितलं ना तर जेजुरी संघाला बॅटच्या माध्यमातून धावा जास्त तरी मी म्हणेल मैदानावरती बनवता आल्या नाही, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो यावेळेस मात्र लोअर फुल टॉस टाकायचा प्रयत्न. सरळ चेंडू आपण पाहतोय लॉंग लेगला, सीमारेषेच्या बाहेर. संदेश जगतापच्या बॅटमधून 6 धावा. ऑफसाईड पिचिंग ठेवायचा प्रयत्न आहे, मात्र दिशा थोडासा भरखेडला जातोय. उजव्या स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. व्हाईट बॉल पंच घोषित करतील. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतोय ते मिळणार आहे. अवंतर धाबेबरोबर धावसंख्येमध्ये मात्र वाढ झाली. धावफलक पुढे जातोय. 12 धावा धावफलकावरती. 36 धावेंचं लक्ष जेजुरी संघासमोर उभं केलेलं आहे. यावेळेस मात्र मिस टाइम फटका फसलाय. शतरक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपला श्रीनाथनं. अडी फलंदाज इथे बाद होईल. बिग विकेट डाऊन. जेजुरी संघाचा एक महत्वपूर्ण फलंदाज निखळला. संदेश जगतापचा खेळ संपला.
नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेला आहे शिवम न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। खरं तर आपण बघितलं की अण्णाच्या गोलंदाजीवरती षटकार आला, मात्र पुढच्या चेंडूवरती संदेश जगतापला सुद्धा घरचा रस्ता दाखवला इथे। यावेळेस बघायचे इथे पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करतोय आम्ही, मात्र एक धाव इथे धावून घेतलेली आहे। यावेळेसचा चेंडू बघायचंय तिसऱ्या पंचांकडे, मात्र त्यासाठी मागणी केलेली आहे की पंचांना कळलं नाही चेंडू कुठे पडलाय, आउट ऑफ द क्रीज आहे, तो क्रीज वरती पडलाय हे पाहायचं आपल्याला। त्यासाठी तिसऱ्या पंचांकडे या चेंडूची मागणी केलेली आहे। तिसऱ्या पंचांकडून निर्णय आला, इट इज अ वाईड बॉल आहे, खराब चेंडू मैदानावरती आहे, खेळपट्टीवरतीच पडलाय चेंडू, मात्र तो थोडासा बाहेर होता, उजव्या स्टंपच्या बाहेर ठेवलेला चेंडू वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय। तर बघायचं आता एका बाजूला शिवम आहे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय फलंदाज प्रवीण आणि शिवम ही जोडी मैदानावरती आपण खरं तर पाहतोय। चौथ्या विकेटसाठी विजयासाठी आपण पाहतोय दोघांमध्ये पार्टनरशिप जमवायचा प्रयत्न राहणार आहे। यावेळेस मात्र विकेट करायचा प्रयत्न, शतरक्षक फार दूरवरती राहिलाय आणि चेंडू आपण पाहतोय एक टप्पा घेत सरळ आलाय सीमारेषा बाहेर 4 धाव्यांसाठी। चौकार येतोय, चौकारा बरोबर आपण पाहतो धावसंख्येमध्ये मात्र इथे वाढ झालेली आहे। 18 धावा धावफलकावरती आहेत, अर्ध लक्ष तुम्ही पाडलेलं आहे। अजून आपल्याला विजयासाठी जवळपास 18 धावांची गरज आहे, मात्र या क्षणी तुम्हाला या धावा टाळणं फार गरजेचं आहे। खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, पाठीमागे एसटी रक्षकाला सुद्धा हा चेंडू समजला नाही, त्यावरती 2 धावून एक वाईट चेक अशा 2 मिळाल्या आणि दोन्ही धावा अवंतर स्वरूपाच्या आहेत, बोनस रूपी धावा आपण पाहतो धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत। 20 धावा धावफलकावरती आहेत, 8 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय अजूनही 16 धाव्यांची आवश्यकता आहे। 8 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे, त्यामधलं एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय आणि याच बरोबर आपण पाहतोय पंचांनी मात्र इथे नो बॉल घोषित केलाय। मला वाटतं पॉवर प्ले पहिल्या षटकात संपलेला आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणावर जी बंधनं होती खरं तर मला वाटतं 6 क्षेत्ररक्षक तुम्ही सीमारेषेवरती उभे केले आणि त्याचा हा नो बॉल पंच इथे घोषित करतायत। म्हणजे क्षेत्ररक्षण सजवत असताना ते सुद्धा योग्य असणं गरजेचं आहे। तुम्हाला सीमारेषेवरती किंवा जे आपलं 30 सर्कल आहे त्या 30 सर्कलच्या बाहेर 6 क्षेत्ररक्षक उभे करता येत नाही, तुम्ही 6 क्षेत्ररक्षक उभे केले, त्याचा हा नो बॉल होता। 21 धावा धावफलकावरती, याचबरोबर विकेट, उंच उंच आकाशातून चेंडू आपण पाहतोय, गगन चुंबी षटकार इथे मैदानावरती आलाय शुभमच्या बॅटमधून। धावफलकावरती मात्र या 6 धाव्यांच्या मदतीने इथे वाढ होताना पाहायला मिळते आणि धावफलक जाऊन पोहोचला पुढे। 27 धावा धावफलकावरती आहेत, काय कमालीचा फटका राहिलाय। आपण बघितलं होतं की अण्णानं सुद्धा असाच फटका खेळला होता, मात्र त्याच्या विरोधात सुद्धा एक मोठा फटका मैदानावरती बघायला मिळालाय। पुढा एकदा फ्लाइट होती चेंडूला, डीप लॉंग ऑन, सीमारेषा बेधून चेंडू सीमारेषा बाहेर 6 धाव्यांसाठी। धावफलकावरती मात्र इथे वाढ होताना पाहायला मिळते, धावफलक जाऊन पोहोचतोय 6 धाव्यांबरोबर। 33 धावा धावफलकावरती आहे, तर विजयासाठी अजूनही 3 धाव्यांची आवश्यकता आहे। चला स्पीडअप करा, 5 वाजत आलेले आहेत, अजूनही पुढे 3 सामने कव्हर करायचे आहेत आपल्याला। शेवटचे 6 चेंडू आणि 3 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी असेल तर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल।
आणि बघायचं इथे मैदानावरती काय होतंय. एक तर मिळाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 2 धावा तरी इथे मैदानावरती घेतलेल्या आहेत. वाईटची एक मिळाली, सामना जिंकलाय टीम SRR जेजुरी संघ. आपण पाहतोय सामन्यामध्ये विजय ठरवतोय. विजय संघाचं मनापासून अभिनंदन आहे. लॉर्ड्स पाडायचेत ना, चारही संघाचे संघनायक. चला लॉर्ड्स पाडतोय आपण या ठिकाणी. लॉर्ड्स पाडले जात आहेत. आता ठरणार आहे की सामने किती षटकांचे होतील पुढले. 5 वाजलेले आहेत. आपल्याकडे फक्त 1.5 तास राहिलेला आहे. 6:30 पर्यंत आपल्याला सामना